सुप्रजाच्या सगळ्या मुलांना नमस्कार. पालक हो, तुम्हालासुद्धा नमस्कार बरं का. आज एक तोत्याची मस्त गोष्ट मी घेऊन येते. अनेक वेळा आपल्याला रस्त्यामध्ये असे वैदू भेटतात, दिसतात की जे अमुक अमुक गोष्टी खा म्हणजे ह्यानी तुम्हाला चांगला इफेक्ट होईल, ह्यानी तुम्हाला कळेल की तुम्ही हेल्दी आहात की नाही. हल्ली तर यूट्यूबचा पण सुकाळ झालेला आहे. अनेक लोक ज्याला शास्त्रोक्त आधार नाही असं खूप काही काही बोलत आहेत आणि नॅचरली मुलं लहान असतात, त्याच्यावरती विश्वास बसतो. इम्प्रेशनेबल एजची असतात, त्यामुळे अनेक वेळा त्यांनाच वापरून ॲड्स केली जातात. कारण मुलांची ॲड्स बघितल्यानंतर खूप इम्प्रेस होतात आणि त्या वस्तू विकत घेतात. तसंच होतं. एक दिवशी तोत्यान शाळेत चाललेली असते, तर एक माणूस तिथे काही झाडांच्या बाहेरचं म्हणजे आपण म्हणतो ना सालं, बार्क म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, असं घेऊन बसलेला असतो आणि म्हणतो, बघा फक्त 20 रुपये तुम्ही टाका, तर 20 रुपयात तुम्हाला कळेल की तुम्ही हेल्दी आहात का तुम्ही अनहेल्दी आहात. हे तुम्ही चावलं आणि तुम्हाला कडू लागलं म्हणजे तुमचं आरोग्य बरोबर नाही, तुम्हाला काहीतरी रोग होतो आहे आणि तुम्हाला ते गोड लागलं किंवा त्याला काही चव नाही लागली म्हणजे तुम्ही पूर्णपणे हेल्दी आहात. असं तो विकत असतो. फक्त 20 रुपयात, फक्त 20 रुपयात, घ्या घ्या घ्या, फक्त 20 रुपयात, अगोदर ट्राय करा मग विकत घ्या, अगोदर ट्राय करा मग विकत घ्या, असं म्हणत असतो. तो छान बघत असते. एक माणूस घेतो, तो म्हणतो, कडू लागलं, अहो म्हणजे तुम्हाला ना काहीतरी रोग आहे, तुम्ही लगेच त्याची तपासणी करून घ्या, असं म्हणून तो एका माणसाला विकतो. दुसरी बाई म्हणते, अहो ह्याला चवच नाही, म्हणजे चांगलं आहे, तुम्हाला काहीच रोग नाही, चला चला तुम्ही पण विकत घ्या, हवं तर रोज घ्या म्हणजे तुम्हाला कळेल कधी तुम्हाला रोग झाला आहे आणि नाही झाला आहे, डॉक्टरांकडे जायचं की नाही. अशा पद्धतीने तो विकत असतो. तो छानला आता प्रश्न पडतो, तिच्याकडे काय पैसे नसतात. ती म्हणते, हेडमास्तरांकडनं पैसे घेईन आणि मग ही गोष्ट विकत घेईन. शाळेत जाते, हेडमास्तरांना मुलांना विचारते की मला ना 20 रुपये पाहिजेत, मला ना 20 रुपये पाहिजे. कोणाकडेही 20 रुपये नसतात. म्हणतात, नाही आमच्याकडे नाही बाबा. तर हेडमास्तरांची मुलगी असते तिच्या वर्गात, तिच्या ओळखीची. ती म्हणते, जा बाबांना विचार, बाबा देतील. तर म्हणून ती हेडमास्तरांकडे जाते. मग हेडमास्टर म्हणते, तुला 20 रुपये हवेत कशासाठी. हेडमास्टर, सर माहिती आहे का, तिथे एक माणूस बसतो, तो असं विकतो, तर मला ते आज विकत घ्यायचं आहे. आणि बघा ना आई, मला काही घ्यायची असतील पुस्तकं वह्या तर मला देते पैसे, आणि हे तर हेल्थची गोष्ट आहे, आई नाही म्हणणारच नाही. हेडमास्टर म्हणतात, बरं जा. म्हणून ते तिला 20 रुपये देतात. संध्याकाळी जाताना ती बघते तो माणूस अजून बसलेला असतो आणि ती त्याच्याकडनं एक बार्क विकत घेते आणि घरी घेऊन जाते आणि आईला दाखवते. आई बघ मी 20 रुपयाला काय घेतलं, आपण ही चावायची, आपल्याला कडू लागली ना म्हणजे आपल्याला काहीतरी रोग, आणि आपल्याला कडू नाही लागली म्हणजे आपण एकदम निरोगी आणि एकदम चांगले आहोत. असं आई त्या बार्ककडे थोडंसं बघते, म्हणते, काय आहे हे. आई ते झाडाचं काहीतरी आहे, तू चावून बघू. आई चावते, म्हणते, ह्याला काही चवच नाही आहे. आई, म्हणजे तू एकदम हेल्दी आहेस, मी पण खाऊन बघते. मग दुसऱ्या दिवशी तिने हेडमास्टरना प्रॉमिस केलेलं असतं की मी थोडीशी बार्क तुमच्यासाठी पण घेऊन येईन. म्हणून ती ते थोडंसं झाडाचं साल त्यांच्यासाठी पण घेऊन जाते. ते तोंडात घालतात. ते म्हणतात, अय्या हो, ह्याला चवच नाही आहे. तर ती म्हणते, म्हणजे तुम्हाला काही रोग नाही सर, तुम्हाला काही रोग नाही, हे घ्या तुमचे 20 रुपये. म्हणून ती त्यांना 20 रुपये देते. आज आठवणीने आईकडनं मागून आणलेले असतात तिने. ते दिल्यानंतर हेडमास्टर ते घेतात. पण हेडमास्टरांच्या लक्षात येतं की हा माणूस कोणतरी एक चोरटा माणूस आहे. ते लहानपणापासून जपानच्या अशा भागात वाढलेले असतात की तिथे जंगलं असतात, त्यांना झाडांची पुष्कळ माहिती असते. त्यामुळे त्यांना माहिती असतं की हा माणूस काही एक कडू झाडाचे बार्क आणि काही सामान्य बार्क असं घेऊन आलेला असतो आणि तो अशा पद्धतीने लोकांना गंडवत असतो. पण जर आज मी तोत्याला सांगितलं तर तिचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. थोडे दिवसांनी तोत्याचे पण डोळे उघडतात की आपण गंडवले गेलो, कारण तो माणूस त्याच्यानंतर तिला कधी तिथे दिसतच नाही. त्याच्याबद्दल ती आईला विचारते, तेव्हा आई म्हणते, बाळा कुठलीही गोष्ट घेताना आपण नीट विचार करावा. अशा वेळी पालकांनी किंवा सरांनी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला राग येतो, म्हणून मुद्दामून तुला सरांनी सांगितलं नसेल की हे असं घ्यायचं नाही म्हणून. सरांना नाहीतर ह्या गोष्टीची नक्की माहिती असेल. म्हणून मुलांनो, तुम्हाला कुठलीही गोष्ट दिसली, विकत घ्यावीशी वाटली, तर पहिल्यांदा आपल्या पालकांना विचारा, त्यांची परवानगी घ्या आणि त्यांनी हो म्हटलं ना तरच घ्यायचं, आणि नाही म्हटलं तर विचारा त्यांना कारण, की आम्हाला कारण फक्त आम्हाला अशासाठी नको की तुम्ही का म्हणता, पण तुम्ही का नाही म्हणता, आम्हाला माहिती मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी. आणि पालक हो, तुम्हीसुद्धा नाही म्हणता ना, मुलांना नीट शिकवा की तुम्ही नाही का म्हणताय त्यांना, बरं का.
तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा. आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यामध्ये खाली कमेंट करा आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबायला विसरू नका बरं का.